तुमचं नाव काय? माझं नाव अंजना रामचंद्र पिसाळ. गाव कुठलं तुमचं? गाव कोरेगाव. कोरेगाव. तुम्हाला ह्या प्रोडक्टची माहिती कोणी दिली? माझ्या बहिणीनं देशमुख मॅडमनी. देशमुख मॅडमला. बरं, तुम्हाला त्रास काय होत होता ह्याच्या आधी? पाय दुखत होते. पाय दुखत होते. मग तुम्ही दवाखाना केला असेल? दवाखाना भरपूर वेळा केली. दवाखान्यात गेले की 4 दिवस फरक पडायचा, परत दुखायचं ते दुखायचंच. औषध गोळ्या येतो बरं वाटायचं, परत दुखायचं. आणि या घेतल्यापासून जरा फरक वाटतोय मला. हे घेतल्यापासून म्हणजे तुमचे पाय दुखायची कमी झाली? लय कमी आली. लय कमी आली. म्हणजे आता आता तुमचे प्रोडक्ट बहिणीने दिलेले संपले होते? संपले म्हणून तर परत न्यायला आली मी तिच्याकडे. ते डब्या संपले म्हणून आलं परत. मला बराच फरक पडला त्याच्यापासून. बराच फरक. सकाळी उठायला पण येत नव्हतं मला पहिलं. इतकं दुखायचं, कंबर दुखायची, पाय दुखायची. गोळ्यापासून फरक पडते. तिला म्हणजे अजून परत म्हणलं म्हणून तिकडे आली आज. म्हणजे तुम्ही समाधानी आहात की बाबा प्रोडक्ट खाल्ल्यासारखं? गोळ्या खाल्ल्यासारखं फायदा झाला. एवढे माझे पैसे गेले तर मला काहीच वाटलं नाही. दवाखान्याला किती घालवतो ना आपण. म्हणजे एक गोळ्याला गेलं काहीच नाही. आपल्याला फरक आहे ना महत्वाचं. सकाळी उठताना म्हणजे एवढं उठायलाच जमत नव्हतं मला. उठायची परत झोपायची मी. पण आता यापासून मला काय नाही, जागा आली की लगेच उठते पडतेशी. आणि काम पण करा बरं वाटते मला. ते एक काम केलं की झोपायची, दुसरं काम केलं की झोपायचे, असं असायचं. आता एकसारखं पण काम करू शकते मी. म्हणजे आता पाय दुखायचे कमी, पायाला पट्ट लावायची रोज मी. त्याशिवाय झोपायला म्हणजे दुखायचे पाय. लय गोळं दुखायचं, तेलाने चोळायचं, म्हणजे मालिश करायचं. लय त्रास होतो पायाचा त्रास. काहीच आजार नाही, फक्त पायाचंच होतं. ते कमी होतं. म्हणजे अजून डबे न्यावे, अजून 2 महिने खाले. 2 महिने काय 4 महिने म्हणले तर खाऊया.